श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मुळा म्हणलं की सर्वजण नाक मुरडतात, पण आजची मुळ्याची भाजी खाल्ल्यावर तुम्ही नक्की म्हणाल, अरे वा, मुळ्याची भाजी इतकी चविष्ट असते. चला पाहूया ही झटपट रेसिपी. इथे मी मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि किसल्यानंतर त्यातले पाणी पिळून काढलेले आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता फोडणी करून घ्यायची आहे आणि कांदा तळसून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची आहे. ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. नंतर हळद आणि मिरचीचा ठेसा घालून घ्यायचा आहे. तो पण असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण किसून घेतलेला मुळा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण चवीपुरते मीठ यामध्ये घालणार आहोत. अर्धा कप मटकीची डाळ भिजवून आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटं वाफ काढून झाल्यानंतर जाडसर शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे. हे झाली आपली मुळ्याची भाजी तयार.